लोकशाहीचा बुलंद आवाज, रिपब्लिकन वार्ता, महाराष्ट्र। वाहनासह 4,03,000 रुपयांचा प्रतिबंधित गुटखा, सुगंधित तंबाखू जप्त, 2 व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल, स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई। याबाबत थोडक्यात हकीकत अशी की पोलीस अधीक्षक श्री सोमय मुंडे, अप्पर पोलीस अधीक्षक डॉक्टर अजय देवरे यांच्या मार्गदर्शनात संपूर्ण लातूर जिल्ह्यात अवैध धंद्यांवर कठोर कारवाईची मोहीम राबवण्यात येत आहे। दिनांक 6 एप्रिल 2025 रोजी स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलीस पथकास महाराष्ट्र शासनाने प्रतिबंधित केलेले अन्नपदार्थ, तंबाखूजन्य पदार्थाची अवैध विक्री व्यवसाय करण्यासाठी वाहतूक करीत आहेत अशी खात्रीशीर माहिती मिळाली। सदर माहितीवरून पथकाने दिनांक 6 एप्रिल 2025 रोजी मध्यरात्री 2:30 वाजण्याच्या सुमारास महाराष्ट्र शासनाने महाराष्ट्र राज्यामध्ये विक्रीसाठी प्रतिबंधित केलेला 88,800 रुपयांचा गुटखा, संबंधित तंबाखू गुन्ह्यात वापरलेले 4 चाकी वाहन, एक मोबाईल असा एकूण 4,03,800 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे। प्रतिबंधित गुटखा, सुगंधित तंबाखूची अवैधरित्या वाहतूक करीत असताना मिळून आलेला इसम नामे अभिलाष गुरुनाथ गीते व 19 वर्ष, राहणार पशुपतीनाथ नगर, लातूर, मुकेश लहाने फरार याच्या विरुद्ध पोलीस ठाणे गांधी चौक येथे गुन्हा दाखल करण्यात आला असून फरार आरोपी मुकेश लहाने याचा शोध सुरू असून गुन्ह्याचा पुढील तपास MIDCचे पोलीस उपनिरीक्षक प्रशांत सिंग राजपूत, पोलीस अंमलदार दत्तनगिरे करीत आहेत। सदरची कारवाई पोलीस अधीक्षक सोमय मुंडे, अप्पर पोलीस अधीक्षक डॉक्टर अजय देवरे यांच्या मार्गदर्शनात स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक संजीवन मिरकले यांच्या नेतृत्वात पोलीस अंमलदार साहेबराव हाके, रिया सौदागर, मनोज खोसे, अर्जुन राजपूत, राहुल कांबळे, प्रदीप सोपणे यांनी कारवाई केली आहे। रिपब्लिकन वार्तासाठी जिल्हा प्रतिनिधी सगीर मोमीन, लातूर। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.